श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे। तुमचा हा आजचा दिवस खूप छान आनंदाचा सुखासमाधानाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 29 जुलै म्हणजेच बुधवार आहे गुरुपौर्णिमा। तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो। या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ 28 जुलैला सायंकाळी 6:18 होणार आहे। तर या पौर्णिमा तिथीची समाप्ती 29 जुलैला रात्री 8:05 होणार आहे। उदय तिथीनुसार 29 जुलैला म्हणजेच बुधवारी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे। याच दिवशी गुरुपूजन, व्यासपूजन, दान, जप, ध्यान, पूजा, सत्यनारायण पूजा या सर्व गोष्टी आपल्याला 29 जुलैला म्हणजेच बुधवारी करायच्या आहेत। गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे। या गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आणि ज्ञान मिळविण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेतात। गुरुपौर्णिमा हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे। आपल्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख केला गेला आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही। आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे। आता आपले गुरु कोण असतात तर आपले गुरु हे आपले आईवडील असतात, यानंतर आपले शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा प्राप्ती झाली आहे तर ते आपले गुरु असतात। आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। आणि म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची सेवा करायची आहे। या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला आणि त्यांना जगातील पहिले व सर्वमान्य गुरु मानले जाते। गुरु या शब्दाचा अर्थ असा होतो की गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश। जो अज्ञानाचा अंधार मिटवतो तो गुरु। आणि या पवित्र दिवशी ईश्वरी किंवा गुरुतत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त कार्यरत असते, ज्यामुळे केलेली उपासना, उपाय हे अधिक फलदायी ठरतात। आणि म्हणून या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी एक नारळ अर्पण करायचा आहे। एका ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे। हा नारळ अर्पण केल्याने घरातील इडापिडा, दारिद्र्य, अडचणी नष्ट होऊन सर्व कामात यश मिळेल। तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला 100% मिळेल। तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही स्वामींच्या कृपेने पूर्ण होणार। तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होणार हे नक्की। तर हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे, तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण माझा व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तसेच व्हिडिओला एक लाईक देखील द्या। व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे। हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा फक्त तुम्हाला हा एक नारळ एका ठिकाणी अर्पण करायचा आहे। ज्या घरामध्ये हा एक उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला जाईल त्या घरातील इडापिडा, दारिद्र्य, दुःख, संकट, अडचणी हे कायमचे संपतील। कारण आपल्या हिंदू धर्मात नारळाला खूप जास्त महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे। या नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे फळ म्हणून सर्वोच्च स्थान आहे। ते पवित्रता, समृद्धी आणि अहंकाराच्या विसर्जनाचे प्रतीक मानले जाते आणि या नारळाचा संबंध थेट माता लक्ष्मीशी जोडला गेला आहे। त्यामुळे हा उपाय केल्याने सुख, संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते। नारळ जे आहे तर ते भगवान विष्णूंनी स्वतः देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगामध्ये आणले होते।
आणि त्याचमुळे नारळ हे कल्पवृक्ष असून प्रत्येक पूजेमध्ये नारळ हा अवश्य वापरला जातो. नारळ जे आहे ना ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करत असते आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंना समर्पित असतो. नारळ जे आहे तर ते नकारात्मक ऊर्जा दूर करून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. आणि आपल्याला हा उपाय जो आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकत नाही किंवा टिकत नसेल, घराची प्रगती होत नसेल, घरात पैसा येत नसेल किंवा कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही स्वामींकडून पूर्ण करून घेण्यासाठी हा नारळाचा उपाय करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. सर्व अडचणीतून तुम्हाला योग्य मार्ग भेटेल. तसेच आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होईल. कारण गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आणि म्हणून गुरूंचा आशीर्वाद हा जास्तीत जास्त प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्याने स्वामींची कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आपल्या जीवनातील दुःखांचा नाश होऊन सकारात्मकता आणि आनंद निर्माण होतो. उपाय करण्यासाठी बुधवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नानादी करून करायचं आहे. देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. जी नित्यपूजा तुम्ही करतात ती सुद्धा करा. फक्त या दिवशी बघा स्वामींची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच किंवा फोटोही असतो. मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. शुद्ध पाण्याने केला तरी चालेल. दह्या, दुधाने, पंचामृताने किंवा मधाने जसा शक्य होईल तसा अभिषेक करायचा आहे. कारण स्वामी हे आपले गुरु आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला स्वामींना अर्पण करायच्या आहेत. मूर्ती नाही, फक्त फोटो आहे तर फोटो हा व्यवस्थित पुसून घ्या. छान पुसून काढा. तिथे एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करा आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही दिवसभरामध्ये करू शकता. एक नारळ तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. नारळ हा नवीनच आणायचा आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजेसाठी वापरलेला आहे किंवा तुम्हाला कोणी दिलेला आहे असा नारळ तुम्ही घेऊ नका. जो अगोदर पूजेमध्ये वापरलेला नाही असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्यामध्ये पाणी असेल तर तोच घ्यायचा आहे. आता हा नारळ तुम्ही घेतल्यानंतर त्यासोबत तुम्हाला थोडीशी खडीसाखर सुद्धा घ्यायची आहे आणि एक पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे. चाफ्याचं असेल तर अतिउत्तम, झेंडूचं घेतलं तरीही सुद्धा चालेल. यानंतर 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत. या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे औदुंबर वृक्षापाशी, उंबराच्या झाडापाशी. आता उंबराचं झाड तुमच्या आजूबाजूला असेल तर उत्तम, नसेल तर जिथे स्वामींचं केंद्र आहे, मठ आहे किंवा दत्ताचं मंदिर आहे तर त्या मंदिराच्या बाहेरच जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा तिथे बाहेरच औदुंबर वृक्ष असतं. असं एकही मठ किंवा स्वामींचे मंदिर नाही जिथे औदुंबर वृक्ष नाही. या वस्तूसोबतच तुम्हाला थोडीशी हळद आणि कुंकू अक्षदा सुद्धा घेऊन जायच्या आहेत. शक्य असेल तर तिथे एक दिवा सुद्धा तुम्ही तिथे प्रज्वलित करायला घेऊन जाऊ शकता. नसेल तर शक्यतो अगरबत्त्या घेतल्या तरी चालेल. एक लोटा जल तुम्हाला घ्यायचा आहे आणि सगळ्या वस्तू तिथे त्या वृक्षापाशी घेऊन गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अगरबत्ती दिवा लावायचा आहे. यानंतर हे जल जे आहे ते वृक्षाला अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे आणि तिथेच त्या वृक्षाजवळ बसून तुम्हाला नारळ आणि खडीसाखर तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे. स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या संपलेल्या आहेत. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे असा सकारात्मक भाव तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे. ओम द्राम दत्तात्रय स्वामी समर्थाय नमः. ओम द्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र म्हणून तुम्हाला या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ आपल्याला त्या वृक्षाजवळ काही वेळासाठी ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची इच्छित जी मनोकामना आहे
ती जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहे, जी काही दुःख आहे, जी काही संकटं आहेत, ती कायमची संपण्यासाठी मनोभावे दत्तगुरूंना, आपल्या स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहेत. औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे आणि या वृक्षामध्ये साक्षात आपले स्वामी दत्तगुरू निवास करतात आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाची अवश्य पूजा केली जाते. या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. जन्माजन्माची सगळी पाप जी आहेत तर ती सुद्धा दूर होत असतात. आणि जेव्हा हा नारळ आपण आपल्या हातात घेऊन या वृक्षाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा, हृदय विकार यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. एवढंच नाही तर हा जो वृक्ष आहे ना, हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि हा शुक्र ग्रह हा धनासंबंधित आहे. हा उपाय जो व्यक्ती करतो तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील घरातील दरिद्रता, पैशांच्या अडचणी ह्या कायम दूर होतात. आता ही सगळी सेवा करून झाली की तू नारळ पुन्हा तिथून उचलायचा आहे. खडीसाखर सुद्धा घ्यायची आहे, तर ते फूल घ्यायचं आहे आणि तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला स्वामींना किंवा दत्तगुरूंना अर्पण करायचे आहे. आता हा उपाय जर तुम्ही मंदिरामध्येच केला तर मंदिराच्या बाहेर जाऊन हे नारळ अर्पण केला आणि तिथेच मठामध्ये अर्पण केला किंवा मंदिरामध्ये स्वामींना अर्पण केला तर अतिशय उत्तम. पण जर तुमच्या घराच्या आजूबाजूला झाड आहे तिथं तुम्ही हा उपाय करून यानंतर तो नारळ तुम्हाला स्वामींना किंवा दत्तगुरूंना अर्पण करायचा आहे. तो तर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करावा लागेल. आता हा नारळ स्वामींना अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. स्वामींना सांगायचं आहे की हा नारळ मी तुम्हाला अर्पण करत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि माझ्या आयुष्यातील जी काही संकट आहे, जी काही दुःख आहे तर त्याचं निवारण होऊ द्या. माझी ही इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ द्या. तर अशी इच्छा, जी मनोकामना आहे तर ती व्यक्त करायची आहेत. अतिशय अनुभव सिद्ध हा उपाय आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला ना, याचा तर तुम्हाला अनुभव म्हणजे येणारच आहे, तर तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही अनुभव याचा. त्यामुळे स्त्री, पुरुष, मुलं कोणीही हा उपाय करू शकतं. पण जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय अजिबात करू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती, तुम्हाला सांगायची होती. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते, स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारासोबत, कुटुंबियांसोबत आणि ज्यांना गरज आहे तर प्लीज त्यांना शेअर करा. तर जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. तर तुम्हाला मला अजून एक उपाय सांगायचा आहे. श्रावण येणार आहे, तर श्रावणामध्ये जर तुमच्या अशाच अडीअडचणी असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला अजून एक उपाय सांगायचा आहे. दर सोमवारी हा तुम्हाला श्रावणातील प्रत्येक सोमवारी हा उपाय करायचा आहे. तर अतिशय साधा सोपा उपाय आहे की महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर जर तुमच्या घरी किंवा तुमच्या इथे जर कमळाचं फूल असेल तर कमळाचं फूल अर्पण करायचं आहे. एकही सोमवार तुम्हाला चुकवायचं नाही आहे. तर हे जर केलं तर तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी सगळ्या संपणार आहे, तर तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. तर असा हा उपाय आहे, तर हा उपाय नक्की करून पहा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.